राम राम मंडळी, आज बदामाचा गोड गरा बनवतीया. ते फणसाचं गरं नव बरं का, जाड रवा असतो नव, त्याला आमच्याकडं गरा म्हणतात. रातभर भिजवलेलं वाटीभर बदामाची कापडं काढून घ्यायची. वाटीभर बदामाला अर्धी वाटी गरा आणि त्याच वाटीनं 1.5 वाटी कापलेला गुळ हे प्रमाण ध्यानात ठेवायचं. भिजवलेलं बदाम ओलीचं पाणी वतून बारीक वाटून घ्यायचं. कढई गॅसावर ठेवून त्यामध्ये 1-2 गटका गरा कोरडाच भाजून घ्यायचा. मग 2-3 चमचे तूप टाकून 4-5 गटका अजून भाजायचा. असा गरा भाजला म्हणजे लय भारी फुलतो बघा. आणि मग ओलीचं गरम पाणी वाटलेलं बदाम भाजलेल्या गऱ्यामध्ये वतायचं. बदाम वाटल्याला मिक्सरचं भांड बी खंगाळून गऱ्यात वतायचं. जरा बी नाचायचं नाही बघा. असं शितोडं उडायला लागलं म्हणजे झाकण ठेवायचं. पाणी आटल्यावर त्यामध्ये गुळ, चिमूटभर मीठ आणि असल तर केसर टाकलेलं 2-1 चमचे दूध टाकून पुन्हा झाकण लावून पाणी आटोस्तर गरा शिजवून घ्यायचा. असा बदामाचा गरा चवीला बी लय भारी लागतो. या बघा, बदाम आणि केसर न घालता नुसता गुळ घालून केलेला गरा बी लय भारी लागतो बघा. ह्यामध्ये वाटलेलं बदाम आहेत म्हणून मी वरनं काय काजू बदाम कापून टाकलं नाही. तुम्हाला टाकायचं असेल तर टाका. आणि ह्या समद्यामध्ये तुम्ही मात्र ठेंग्याचं बटन दाबायला विसरू नका.